Like a Hellcat. Hello friends, today we see our next topic in the fun with magnets is a magnetism. When a magnet attracts an object, that object is displaced due to the magnetic force. म्हणजे ज्या वेळेस एखाद्या मॅग्नेटच्या जवळ आपण दुसरा ऑब्जेक्ट नेतो त्यावेळेस ती वस्तू काय होते, डिस्प्लेस करते, हालचाल करते, कारण की त्या वस्तूच्या किंवा त्या मॅग्नेटच्या जवळ काय तयार झालेले असतात, मॅग्नेटिक फोर्स तयार झालेले असतात. हे बघा, सपोज हा एक मॅग्नेट आहे. या मॅग्नेटच्या जवळ आपण एक दुसरा मॅग्नेट घेऊन गेलो तर हे मधलं जे डिस्टन्स आहे या डिस्टन्स मध्ये काय होतात, मॅग्नेटिक फोर्स तयार झालेला असतो की जो असा एका बाजूने दुसऱ्या बाजूकडे जात असतो. या मॅग्नेटिक फोर्समुळे एखादा ऑब्जेक्ट काय होतो, डिस्प्लेस करतो, म्हणजे तो हालचाल करत असतो. इन प्लेस लाईक फॅक्टरीज, ports, garbage depots, large objects are shifted from place to place. For this purpose, cranes with magnets are used. Work is done by magnetic force. This show that magnetism is kind of energy. मोठे मोठ्या ज्या फॅक्टरीज आहेत किंवा गार्बेज डेपोट आहेत किंवा लार्ज ऑब्जेक्ट असतात तिथे, की जे ऑब्जेक्ट काय असतात उचलण्यासाठी खूप जड असतात, मग त्यांना उचलण्यासाठी क्रेनचा वापर केला जातो, की ज्या क्रेन्सला काय करतात, खालच्या बाजूने असे मॅग्नेट्स लावलेले असतात, की जे मॅग्नेट काय करतात, या गार्बेज डेपोमध्ये किंवा फॅक्टरीजमध्ये जे काही लोखंडी पदार्थ आहेत ते लोखंडी पदार्थ ते उचलून दुसरीकडे शिफ्ट करता येतात. यावरून आपल्याला हे समजते की मॅग्नेटिझम इज अ काइंड ऑफ एनर्जी. मॅग्नेटिझम सुद्धा एक काय आहे, ऊर्जेचं स्रोत आहे. पुढे आपण बघूयात कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ मॅग्नेट. म्हणजे वरी जे आपण काही पाहिलं की मॅग्नेट कसा डिस्प्लेस होतो, त्याला ते मॅग्नेट दुसऱ्या वस्तूला कसा अट्रॅक्ट करून घेतो, हे आपण ही कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये बघणार आहोत. लेट्स ट्राय दिस. Determine the direction in the class or laboratory. Tie a thread to the center of bar magnet and hang it from a stand. Note the direction in which the magnet settles and turn it around again. Let it settle and note the direction. तर इथे पाहू शकता मित्रांनो तुम्ही, आपण काय केलेलं आहे, एक मॅग्नेट हवेमध्ये लटकवलेला आहे. ही जी ब्लॅक कलरची डायरेक्शन जी दिसते तो आहे तो नॉर्थ पोल आहे आणि इकडे आहे तो साऊथ पोल आहे. ज्या वेळेस आपण ह्या मॅग्नेटला काय करतोय, थोडा डिस्टर्ब करतोय, त्यावेळेस आपण बघायचं की तो कुठे सेट होत आहे, कुठल्या डायरेक्शनला सेट होत आहे ते आपण पाहणार आहोत. तर बघा मित्रांनो, नॉर्थ पोल जे आहे, मॅग्नेटचा नॉर्थ पोल हा पृथ्वीच्याच नॉर्थ पोलकडे आहे आणि हा जो मॅग्नेटचा साऊथ पोल आहे तो पृथ्वीच्याच साऊथ पोलकडे तुम्हाला दिसून येत आहे. मग याला आपण पुन्हा एकदा हे बाजू काय केल्या, उलट केल्या असता ते मॅग्नेटच्या बाजू काय होतात, जिकडे पृथ्वीचा नॉर्थ पोल आहे तिकडेच ते काय होतात, सेट होतात. हे बघा, तर यावरून आपण काय प्रॉपर्टी बघितली, तर मित्रांनो आपण कोणती आता कॅरेक्टरिस्टिक पाहिली, अ मॅग्नेट ऑलवेज सेटल्स इन द नॉर्थ साऊथ डायरेक्शन. म्हणजे मॅग्नेट नेहमी नॉर्थ साऊथ डायरेक्शन मध्येच काय होत असतो, सेटल होत असतो. आपण त्याला फिरवलं सुद्धा, अपोजिट साइडला सुद्धा नेलं तरी सुद्धा तो काय झाला, नॉर्थ साऊथ डायरेक्शन मध्येच सेटल झालेला आहे. The end of magnet that points to the north is called north pole, while the end that points to the south is called the south pole. म्हणजे मॅग्नेटचा जो नॉर्थ बाजू होती ती नेहमी काय दर्शवते,
नॉर्थ पोल दर्शवते, पृथ्वीचा नॉर्थ पोल दर्शवते. आणि मॅग्नेटची जी साऊथ बाजू होती ती पृथ्वीची नेहमी काय करते, साऊथ पोल दर्शवते. द नॉर्थ पोल इज इंडिकेटेड बाय N and south pole is S. Place some iron fillings on a sheet of paper and pass a bar magnet over them. Pick up the bar magnet by holding it in the center. What do you see? म्हणजे तुम्हाला एक बार मॅग्नेट घ्यायचा आहे आणि त्या बार मॅग्नेट काय करायचा आहे, एक आयर्न फिलिंगच्या भोवतीने फिरवायचा. तो फिरवल्यानंतर तुमच्या काय लक्षात येईल की जे काही आयर्न फिलिंग्स आहेत ते काय होतील, बार मॅग्नेटच्या फक्त ते पॉइंट ऑफ एंड म्हणजे एंड पॉइंटलाच काय होतील, अट्रॅक्ट होतील. मध्यभागी काय होणार नाहीत, ते अट्रॅक्ट होणार नाहीत. बघूयात आपण करून. इथे पहा मित्रांनो, हा एक बार मॅग्नेट आहे आणि हे एक लोखंडी पट्टी आहे. आता ज्या वेळेस आपण हा बार मॅग्नेट काय करूयात, या लोखंडी पट्टीवरती काय करूयात, मध्य भागापासून ठेवूयात. त्यावेळेस हा बार मॅग्नेट या लोखंडी पट्टीला काय होणार नाही, अट्रॅक्ट होणार नाही. तर हा बार मॅग्नेट कुठून अट्रॅक्ट होईल बघा, त्याचे जे एंड आहे, बार मॅग्नेटचा एंड आहे तिथेच काय होईल, ही पट्टी अट्रॅक्ट होईल म्हणजे चिटकली जाईल. तर यावरून काय लक्षात येतं आपल्याला, यावरून आपल्याला कोणती प्रॉपर्टी लक्षात आली, यावरून आपल्याला कोणती प्रॉपर्टी लक्षात आली, द मॅग्नेटिक फोर्स इज कॉन्सन्ट्रेटेड ॲट द टू एंड्स ऑर पोल्स ऑफ मॅग्नेट. म्हणजे मॅग्नेटिक प्रॉपर्टी जी आहे ती नेहमी कुठे असते, मॅग्नेटच्या टोकाशी असते मित्रांनो. पुढची ऍक्टिव्हिटी बघूयात. टेक अ बार मॅग्नेट दॅट कॅन बी कट विथ सीझर ऑर नाईफ. टेक आयर्न फिलिंग्स ऑन शीट ऑफ पेपर अँड प्लेस द मॅग्नेट ऑन इट. मोस्ट ऑफ द आयर्न फिलिंग्स विल बी सीन टू स्टिक टू इट्स पोल. म्हणजे तुम्ही हा जो बार मॅग्नेट आहे, हा बार मॅग्नेट जरी मधून आपण काय केला, कट केला आणि त्याचे असे दोन भाग केले तर काय होईल, आणि ते दोन्ही मॅग्नेट काय करू आपण, आयर्न फिलिंगच्या भोवतीने फिरवले, त्या सिच्युएशन मध्ये सुद्धा आयर्न फिलिंग जे आहे ते कडेवरतीच काय होतील, त्या मॅग्नेटच्या पोल्सला म्हणजे एंडलाच काय होतील, अट्रॅक्ट होतील, मध्यभागी अट्रॅक्ट होणार नाहीत. Now cut the magnet into two pieces as shown in picture and place those pieces on iron fillings. Pick up each of these pieces and observe them. म्हणजे याच इथे बघा, हा बार मॅग्नेट काय केला आपण, दोन भागामध्ये आपण डिवाइड केला. त्या परत पुढच्या मॅग्नेटचे सुद्धा दोन भाग आपण केले, तरी सुद्धा काय होईल, इथे सुद्धा जितके आपण लहान तुकडे करत जाऊ तितके लहान तुकडे केले तरी सुद्धा जे काही आयर्न फिलिंग्स आहेत ते नेहमी काय होतील, बार मॅग्नेटच्या कडेलाच अट्रॅक्ट होतील, मध्यभागी अट्रॅक्ट होणार नाहीत. तर हीच आपली पुढची प्रॉपर्टी आहे. आता पुढे बघूयात. फिक्स अ पॉवरफुल बार मॅग्नेट to a stand as shown in the picture. Fix an iron bar at short distance below the magnet. Take iron fillings near the iron bar. म्हणजे बघा, आपण काय केला, एक आयर्न बार घेतला म्हणजे एक लोखंडी पट्टी घेतली आणि त्या लोखंडी पट्टी काय केली, लोखंडी पट्टी ती बार मॅग्नेटला अटॅच केली, बार मॅग्नेटला लावली. इथे तुम्ही पाहू शकताय, हा आपल्याकडे बार मॅग्नेट आहे. बार मॅग्नेटची ही ब्लॅक बाजू दिसते ते नॉर्थ पोल आहे आणि इकडची जी बाजू आहे ती साऊथ पोल. आणि ज्या वेळेस आपण ही पट्टी काय केली, बार मॅग्नेटच्या एका टोकाला लावली, त्यावेळेस ह्या पट्टीमध्ये मॅग्नेटिझम असेल का मित्रांनो, तर नाही, या पट्टीमध्ये मॅग्नेटिझम नाही. मग ज्या वेळेस आपण काय केली, ही पट्टी या बार मॅग्नेटला अटॅच केली आणि आता हे पूर्ण हे मॅग्नेट जे काही मॅग्नेटिझम आहे ते या बार मॅग्नेटमधून या स्टील या पुढच्या लोखंडी पट्टीमध्ये गेलेलं आहे. आणि पुढच्या टोकाने ज्यावेळेस आपण काय करूयात, या पिन्स आपण अटॅच करूयात, त्यावेळेस काय होईल, या पिन्स काय होतील, या एकमेकाला अशा अट्रॅक्ट करून घेतील. लक्षात येतं मित्रांनो, म्हणजे काय झालेलं आहे की जे काही मॅग्नेटिझम आहे ते काय
काय होत चाललेलं आहे ते या बार मॅग्नेट पासून या पट्टीकडे, पट्टीपासून पुढे, म्हणजे ज्या वस्तूमध्ये मॅग्नेटिझम नव्हते त्या वस्तूमध्ये काय झालेलं आहे तर मॅग्नेटिझम आपण इंड्यूस केलेलं आहे, म्हणजे त्याच्यामध्ये ते मॅग्नेटिझम आपण घातलेलं आहे. इथे तीच आपली पुढची प्रॉपर्टी. अ मॅग्नेटिक मटेरियल ॲक्वायर्स मॅग्नेटिझम वेन प्लेस्ड नियर अ मॅग्नेट. दिस मॅग्नेटिझम इज कॉल्ड इंड्युस्ड मॅग्नेटिझम. म्हणजे एखाद्या वस्तूमध्ये काय करणे, मॅग्नेटिझम निर्माण करणे. अशीच परिस्थिती कुठे होत असते मित्रांनो, जिथं गार्बेज डेपोट आहेत. गार्बेज डेपोट मध्ये काय करतात, क्रेन्स असतात. क्रेनच्या खालच्या बाजूला काय असतो, असा एक लोखंडी पूर्ण चकती असते आणि वरून काय केलेलं असतो, बार मॅग्नेट केला. तर त्याला ज्यावेळेस काय करतात, अशी पूर्ण पट्टी असते, त्या पट्टीच्या जवळ ज्यावेळेस बार मॅग्नेट घेतला जातो त्यावेळेस तो काय होतो, त्या पुढच्या लोखंडी पट्टीमध्ये मॅग्नेटिझम तयार होतं आणि तो पुढचा लोखंडी तुकडा काय करतो, सर्व कचरा उचलण्यास सुरुवात करतो. पुढे बघूयात. फिक्स अ बार मॅग्नेट टू अ स्टँड ॲज शोन इन द फिगर. लेट इट बिकम स्टेडी. टेक अनदर बार मॅग्नेट नियर द हँगिंग बार मॅग्नेट. ऑब्झर्व व्हॉट हॅपन्स. दोन मॅग्नेट काय करूयात आपण, ज्यावेळेस एकमेकाच्या जवळ नेऊयात त्यावेळेस बघा, आता एक मॅग्नेट दुसऱ्या मॅग्नेटला काय करतोय बघा, इथे रिपल्स करतोय. रिपल्स मागे ढकलतोय का, कारण की हे दोन्ही पोल्स कसे आहेत, हे हा जो पोल आहे बघा, हा जो पोल आहे आणि हा जो पोल आहे हे सिमिलर पोल आहेत. हा साऊथ पोल आहे, हा सुद्धा साऊथ पोल आहे. म्हणून हे काय करतोय, एक पोल दुसऱ्या पोलला काय करतो आहे, रिपल्स करत आहे तो. ठीक आहे मित्रांनो. आणि ज्या वेळेस मॅग्नेटचे दोन्ही सिमिलर पोल्स काय करतात, एकमेकाच्या जवळ घेतले जातात. दोन्ही अपोजिट पोल्स काय केले जातात, मॅग्नेटच्या जवळ घेतले जातात. त्यावेळेस त्यांच्यामध्ये काय होतं, अट्रॅक्शन होतं. आणि ज्यावेळेस ज्यावेळेस लाईक पोल्स काय केले जातात, त्यांच्या जवळ नेले जातात, त्यावेळेस ते एकमेकापासून दूर ढकलतात. हीच आपली पुढची प्रॉपर्टी आहे. There is a repulsion between like poles of magnet while there is attraction between the opposite poles. पुढे ऍक्टिव्हिटी काय, टेक अ निडल और नेल, प्लेस इट स्टेडी ऑन अ टेबल, कीप ऑन रबिंग अ मॅग्नेट ओव्हर इट फ्रॉम वन एंड टू द अदर. डू दिस 7 to 8 times. नाउ टेक अ फ्यू पिन्स नियर द निडल्स. तर मित्रांनो, इथं आपण काय करणार आहोत, हा बार मॅग्नेट घेणार आहोत आणि या पट्टीवरती आपण काय करतो, याला रब करतोय असं 7 ते 8 वेळेस. आता ज्या वेळेस आपण हे बार मॅग्नेट काय करूयात, पट्टीवरती आपण असा हा घासतोय, त्यावेळेस जे काही मॅग्नेटिझम आहे ते त्या पट्टीमध्ये तयार होईल. आणि ज्यावेळेस ती पट्टी आपण काय करूयात, त्या पिन्सच्या जवळ नेऊयात, त्यावेळेस ती पिन काय होईल, त्या पट्टीला अट्रॅक्ट केली जाईल. हे बघा आता ह्याच्यामध्ये एवढा स्ट्रॉंग मॅग्नेटिझम तयार होणार नाही, थोड्या काळासाठी आणि थोड्याफार प्रमाणात काय होईल, मॅग्नेटिझम तयार होईल. हे बघा, ही आहे आपली पुढची प्रॉपर्टी.